नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। रुग्णसेवेत शासनासोबत खासगी संस्थांचाही सहभाग असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं प्रतिपादन। तर परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी न्यायालय प्रशासनावरती नाखुश असल्याची ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची माहिती। जराही वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आजच्या सविस्तर बातम्यांना। रुग्णांना उपचार सुविधा देण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील आहे। त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचं शासनाचं धोरण आहे। रुग्णांना उपचार सुविधा देण्यासोबतच शासनासोबतच खासगी संस्थांचाही सहभाग आहे, असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केलंय। येथील कर्णावट कर्करोग रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते। आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार अब्दुल सत्तार, डॉक्टर विनय कर्णावट, डॉक्टर मधुबाला कर्णावट, डॉक्टर आनंद, डॉक्टर सोहम आणि डॉक्टर खुशबू कर्णावट यावेळी उपस्थित होते। उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की कर्करोग या आजाराचं वेळीच निदान आणि लगेच उपचार होणं आवश्यक आहे। त्यासाठी अशा कर्करोग रुग्णालयाचा मुंबई, पुणे सोडून अन्य शहरात उपयोग होतो। चांगले दर्जेदार उपचार दिले जातात। युवकांनी व्यसनापासून दूर राहावं, म्हणजे कॅन्सर सारखा आजारही आपल्यापासून दूर राहतो। कॅन्सरवरील उपचारांबाबत संशोधन होत असताना कॅन्सर होऊ नये यासाठी आपण सगळ्यांची काळजी घेणं, आपल्या दैनंदिन जीवनमानात आहारात बदल करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय। वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारचं काम हे डॉक्टर विनय कर्णावट आणि डॉक्टर मधुबालाताई कर्णावट करतात। वैद्यकीय क्षेत्राचं खरं महत्व आपल्याला सगळ्यांना कळलं, जगाला कळलं ते कोरोना आल्यानंतर। कोरोना आल्यानंतर आपल्या प्रत्येकाचा जीव किती महत्वाचा आहे आणि कुठलाही आजार झाल्यानंतर त्या आजारावर मात करण्याच्या करता वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर असतील, नर्सेस असतील, पॅरामेडिकल स्टाफ असेल, आमचे स्वच्छता दूत असतील, आमचा पोलीस स्टाफ असेल, हे सगळ्यांची किती गरज आहे हे कोरोनाच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्राने अनुभवलं, देशाने अनुभवलं, जगाने अनुभवलं। आमच्या महायुतीच्या सरकारने प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंटचा काढायचा निर्णय घेतलाय। अनेक ठिकाणी मेडिकल कॉलेज काढलेली आहेत आणि ती मेडिकल कॉलेज काढत असताना एकेका मेडिकल कॉलेजला आम्हाला 1,000 कोटी रुपये खर्च येतो, परंतु आम्ही खर्चाकडे बघत नाही। शेवटी ज्या प्रकारे तुमच्या माझ्या राज्याचं लोकसंख्या वाढतीये आणि लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याच्या करता वैद्यकीय क्षेत्रातले अनेक डॉक्टर झाले पाहिजेत, तयार झाले पाहिजेत, त्यांना सुविधा मिळाल्या पाहिजेत, म्हणून आम्ही सगळेजण हे काम करतोय। आणि त्याच्यामुळे सरकारने ठरवलेलं की साधारण प्रत्येक विभागाच्या ठिकाणी चांगलं कॅन्सर हॉस्पिटल काढायचं, परंतु एकटंच सरकार त्याचा पुढं पडू शकत नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये खासगीवाल्यांनी पण अशा प्रकारचा पुढाकार घेतला। महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी यांनी आज नवीन वक्फ अधिनियम वक्फ बाबत महसूल विभागाचा शासन निर्णय, वक्फ जमिनीचं भूसंपादन, वक्फ जमिनीवरील अतिक्रमण तसेच वक्फ जमिनीच्या खालचा याबाबत आढावा घेतलाय। वक्फ मंडळाच्या मालमत्तांच्या जपवणुकीसाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलंय। विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकवेळी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयुक्त प्रतिभा इंगळे, अपर आयुक्त डॉक्टर आनंद गव्हाणे, मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद, वक्फ मंडळाचे सदस्य इफ्तेकार हाशमी तसेच विभागाचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। वक्फ मंडळाच्या जागांवरती अतिक्रमण आढळल्यास प्रत्यक्ष पाहणी करून त्यावरती नियमाप्रमाणे कारवाई करा। संबंधित महानगरपालिका आणि नगरपालिका यांनी याबाबत कार्यवाही करावी। छत्रपती संभाजीनगर, बीड तसेच धाराशिव येथे मोठ्या प्रमाणात वक्फ मालमत्ता मिळकतीवरती घरे बांधली आहेत। पोलीस प्रशासनाने वक्फ कायद्यातील तरतुदीप्रमाणे प्रकरणे येतात, त्यामध्ये पोलीस प्रशासनाने सहकार्य करावं। महसूल विभागाच्या 2016च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करा असे निर्देश त्यांनी दिले आहेत। विभागीय आयुक्त पापळकर म्हणालेत की वक्फ मालमत्तेबाबत संबंधित जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांनी एकत्रित सर्वेक्षण करावं व मालमत्तेचा वापर बेकायदेशीर होत असेल तर नियमात
तपासून पुढील कार्यवाही करावी असे निर्देश दिले. यावेळी विभागातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका अधिकारी यांच्यासह जिल्हा पातळीवरील वफ मंडळाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरती छत्रपती संभाजीनगरहून प्रकाश आंबेडकर यांनी माहिती देत न्यायालय सदर प्रकरणी प्रशासनावरती नाखुश असल्याचं म्हटलंय. सरकारने जे काही कमिटी नेमली होती त्या सगळ्या कमिटीला एका प्रकारचं मान्यता देण्यात आलेली नाही. त्यांच्याकडची सगळी कागदपत्र जी आहेत ही SIT स्थापन केल्यानंतर त्यांना हँडओव्हर करण्यात यावी असे आदेश देण्यात आले. पिटिशनर जे आहे यांना मुभा देण्यात आलेली आहे की इन्क्वायरीच्या संदर्भात त्यांना असणारा काही गडबड वाटत असेल तर त्यांनी मॅजिस्ट्रेट किंवा सेशन कोर्टामध्ये अर्ज करून त्यांच्या विरोधात तक्रार करण्याचा असणारा दिलेला आहे. कोर्टाने सरकारने केलेल्या कामावरती नाखुश त्या ठिकाणी असणारा दाखवण्यात आलेला आहे आणि उरलेले रिट पिटिशन मधले आमचे जे मागण्या होत्या, प्रेयर्स होत्या, त्या संदर्भात त्यांनी असणारा ॲफिडेव्हिट दाखल ॲडिशनल ॲफिडेव्हिट इन रिप्लाय दाखल करायला सांगितलेलं आहे आणि 9/8 ही मॅटर पुन्हा बोर्डावरती त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने सदर प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरती सुनावणी सुरू असताना न्यायालयावरती भरोसा असल्याचं सांगत न्याय प्रक्रियेवरती समाधान व्यक्त केलंय. कोर्टावर भरवसा आहे. मला कोर्टच न्याय देईल आणि सगळं काम व्यवस्थित कोर्टच करेल आणि माझ्या लेकराला न्याय मिळवून देईल म्हणून मला विश्वास आहे. स्पेशल समिती स्थापन करायला सांगितले कोर्टानं न्याय देण्यासाठी. आता मला काय कळत नाही साहेब ह्याच्यामधलं. आता साहेबांनी जे बोलल्यात, भूमिका जी घेतल्यात साहेबांनी तेच खरं. काय करावं आता इथून पुढे पोलिसांनी आणि शासनाने? आता काय करावं, पोलिसांनी शासनाने आता संविधानाच्या मार्गावर चालावं. आपल्या देशामध्ये संविधान मोठा आहे, कोर्ट संविधानाच्या मार्गावर चालतंय. हे सगळं संविधानाच्या मार्गावर चालावं. मी एक गरीब कुटुंबातली, एक गरीब आम्ही वडर समाजाची, एक खडी फोडून दगड फोडून माझ्या मुलाला मी वकील केले होते. वकिली म्हणून माझा मुलगा लय शिकलेला होता आणि शेवटचं वर्ष होतं, पेपर होतं 17 तारखेला 18 तारखेला. हे असं घडायला नको होतं माझ्या मुलासोबत, परंतु आता जाणून बुजून केलेत ह्या पोलीस लोकांनी परभणीच्या. एक वडर समाजाचा आहे म्हणून मला आता माझा मुलगा मेलाय, परंतु सगळ्याला माझं विनंती आहे, सरकारला विनंती आहे, सगळ्याला विनंती आहे, कोर्टाला तर आहेत. कोर्ट न्याय देईल म्हणून मला पहिल्यापासून विश्वास होता. 8 महिने झालं सरकाराची वाट पाहून रात्र येळ मी थकून गेले, परंतु मला सरकार न्याय दिलेला नाही आजपर्यंत. मला कोर्टानं न्याय दिलाय. कोर्टाच्या आदेशानं आता कोर्टाचं पालन सरकार करावा आणि मला न्याय मिळवून द्यावा, हेच माझी भूमिका आणि हेच माझी विनंती आहे साहेब. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज. तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी. BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत. BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय. भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही. मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग. BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय. MA साठी खास अभ्यासक्रम भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत. शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुला-मुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था. NEP 2020 ची अंमलबजावणी. MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा. स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. कला शाखेसाठी 9823 1396 64,
BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 95 03 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 99 22 90 09 34. तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय. एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन. मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर NAP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, OPAC, N-लिस्ट आणि रिमोट ऍक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी डॉक्टर साशा. मी साताऱ्याची आहे. मी इथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगर इथे MBBS शिकायला आले होते 5 वर्षापूर्वी. आता मी इथे 3 वर्ष झालं मेसमध्ये आहे. रुचिरा स्वयंपाकघर हे माझ्या आवडीची मेस झालेली आहे. MBBS संपलं, इंटर्नशिप संपली, आता मी इथे जॉब करते, पण माझी मेस कॉन्स्टंट आहे. घरासारखं जेवण मिळतं इथे. माझं घरामध्ये असं असायचं की तव्यावरून चपाती डायरेक्ट ताटामध्ये पाहिजे, ते मला इथे मिळतं. इथलं जेवण एकदम टेस्टी आणि मन भरतं, पोट भरून असं जेवण भेटतं इथे. आता आमच्या लाईफस्टाईलसाठी की म्हणजे जॉब आहे किंवा अभ्यासासाठी एकदम पौष्टिक रिक्वायर्ड न्यूट्रिशन आहे आणि पोटसुद्धा व्यवस्थित भरतं. माझं नाव निलेश पाटील. मी 3rd इयर MBBS स्टुडंट घाटीला शिकतो. मी 1 वर्षापासून रुचिरा स्वयंपाकघरात जेवायला येत आहे. दुसऱ्या शहरात गेल्यावर आपल्याला सर्वात पहिले खाण्याचा खूप मोठा प्रश्न पडत असतो, तर ती उणीव इथं भरून काढली रुचिरा स्वयंपाकघराने. घरच्या सारखंच खूप रुचकर आणि मजेदार जेवण इथं भेटतं. मैं असल में रुचिरा स्वयंपाकघर से लगभग 3 साल से जुड़ा हुआ हूँ. मैं बिजनेसमैन हूँ. मेरा नाम शेख फारूक अहमद है और यहाँ मैं लगभग डेली आता हूँ. दोपहर में भी ज़्यादा मेरा खाना यहीं होता है. इसका बेसिक रीज़न ये है कि इस स्वयंपाकघर में हाइजीन फूड मिलता है. बहुत ज़्यादा साफ़ सफाई है और हाइजीन एनवायरनमेंट है, ये एक इसका रीज़न है. दूसरा ये कि यहाँ पर जैसे आम तौर पर रेस्टोरेंट्स में गरम मसाले डालकर टेस्ट चेंज किया जाता है, वो ना होते हुए
ये एक घर जैसा साधारण खाना जो हम खाते हैं, जिसकी वजह से हमारा पेट जो है ख़राब नहीं होता है या हमारे को हेडेक नहीं होता है, ये सारी चीज़ें इसमें मुझे जो है भली भांति जो है यहाँ पाई जाती है। तीसरा ये है कि एक रीज़नेबल प्राइस है, स्पेस अच्छा है, एनवायरनमेंट अच्छा है, इनका कुकिंग का स्टाइल अच्छा है और हाइजीन है। जितना भी अगर मैं जितने साल से यहाँ खाना खा रहा हूँ, ऐसा कभी भी नहीं हुआ कि कभी कोई फूड पॉइजनिंग हुई हो या हाइपर एसिडिटी एटलीस्ट हुई हो, बल्कि यहाँ के खाने के बाद जो है आप निमंत जो है ये सोच सकते हैं कि आप ऐसा लगता है जैसे घर से। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र। खुलताबाद तालुक्यातील शुलीभंजन ग्रामपंचायतीच्या सरपंच विशाखा जाधव आणि सदस्यांनी कार्यरत ग्रामसेवक AR गात यांच्या बदलीच्या मागणीसाठी उपोषण सुरू केलं होतं। मात्र गटविकास अधिकारी यांनी मध्यस्थी केल्याने उपोषण मागे घेण्यात आलंय। खुलताबाद तालुक्यातील सुलीभंजन ग्रामपंचायतीच्या सरपंच विशाखा जाधव आणि सदस्यांनी कार्यरत ग्रामसेवक AR गात यांच्या बदलीच्या मागणीसाठी गुरुवारी पंचायत समिती खुलताबाद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं। मात्र उपोषण सुरू होताच गटविकास अधिकारी प्रकाश नाईक यांनी उपोषणस्थळी भेट देऊन ग्रामसेवकांविरोधात 7 दिवसात कारवाई करण्यात येईल असं लेखी आश्वासन दिलं। यानंतर सरपंच व सदस्यांनी उपोषण मागे घेतला। सरपंच विशाखा जाधव यांनी यापूर्वी 14 जुलै व 1 ऑगस्ट रोजी उपोषणाची चेतावणी देत गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं होतं। मात्र गटविकास अधिकारी यावरती गांभीर्याने लक्ष देत नव्हते। 7 ऑगस्टला मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही लेखी उत्तर न मिळाल्याने पुन्हा उपोषण सुरू करण्यात आलं होतं। एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। मी सुलीभंजन सरपंच। आमचे ग्रामसेवक आहे ते त्यांची बदली करण्यासाठी आम्ही व्हिडिओ साहेबांना विनंती अर्ज दिला होता, पण तरी त्यांनी आम्हाला काही उत्तर लेखी अर्ज आम्हाला दिलेला नाहीये। आणि बदली करण्याचं कारण हे असं आहे की आमचं सुलीभंजन हे गाव खूप मोठं असल्यामुळं तिथं कामकाज करण्यामध्ये अडथळा येतं आणि ते सतत गैरहजर असतात। त्यामुळं आम्हाला आज उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे। याच्या अगोदर काय पंचायत समितीत कार्यालयात तुम्ही तक्रार केली का ग्रामसेवकाची? हो, ग्रामसेवकाचे आम्ही 4 वेळेस अर्ज दिलेला आहे की सर आम्हाला यांची बदली करून द्या, कारण आम्हाला गावाच्या कामामध्ये खूप अडचणी येत आहे। जळगाव येथे एका मुलीशी बोलल्याबद्दल युवकाची निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी आमदार अबू वसीम आझमी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवरती ताशेरे उडत मुस्लिमांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार आहे की नाही, की सरकार सर्व मुस्लिमांना देश सोडण्यास भाग पाडू इच्छितो का, असा सवाल उपस्थित केला आहे। मैं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहब जो महाराष्ट्र के मुख्यमंत्री भी हैं और गृह मंत्री भी हैं, मैं उनके सामने एक अपील पेश करना चाहता हूं। सर, आप महाराष्ट्र के मुखिया हैं। 11 अगस्त यानी परसों की बात है, एक लड़का सुलेमान जामनेर में एक कैफे से कुछ लोग उसको उठा कर लेके गए और 25 किलोमीटर दूर उसको इतना मारा 25 किलोमीटर दूर उसका गांव था, उसके गांव के घर के सामने मारा। माँ बाप आए बचाने, उनको भी मारा, मार के फेंक दिया नंगी बदन उसको। माँ बाप लेकर जामनेर आए और हॉस्पिटल ले गए, उसको मुर्दा डेथ कर दे दिया। सर, हो सकता है जो रूमर है कि किसी नॉन मुस्लिम लड़की से बात करता था, तो अगर नॉन मुस्लिम लड़की से बात करता तो लड़की क्यों बात करती थी? क्या लड़की माइनर थी? अगर लड़की माइनर नहीं थी तो उस लड़की का भी कसूर है, दोनों का कसूर है। और यह कसूर तो माना नहीं जाता सर। देश में कानून है कि 18 साल की उम्र के बाद कोई भी अपने धर्म बदल सकता है, कोई भी अपना किसी धर्म में शादी कर सकता है। बड़े बड़े अमीर लोग, पैसे वाले लोग रोजाना
कोई हिंदू मुस्लिम से शादी कर रहा है, मुस्लिम हिंदू से शादी कर रहा है, कोई बोलता नहीं। लेकिन जहां गरीब ने कुछ किया और मुसलमान ने किसी हिंदू लड़की के साथ लव अफेयर किया या शादी किया तो उसकी जिंदगी, उसकी मौत का सवाल पैदा हो जा रहा है। सर ये बहुत ही सीरियस मैटर है। इस तरह की चीजें मॉब लिंचिंग रोज हो रही हैं देश में। इसको रोकिए आप प्लीज। बहुत परेशान है हम लोग, रोजाना लोग खड़े हैं हमारे पास ऐसी शिकायतें लेकर के, और ऐसा लगता है कि मुसलमानों की कोई इज्जत ही नहीं है। अभी अखबार में, पेपर में मेरे पास है, मेरे सामने पेपर कटिंग पड़ी हुई है। एक साहब बोल रहे हैं कि मुस्लिम लड़की से शादी कर दो 5 लाख रुपए देंगे। ये हो रहा है देश में सर। मेरा निवेदन है आपसे, इस पे कोई कदम उठाइए ठोस, या तो फिर सारे मुसलमानों को उठा करके काट के फेंकवा दीजिए, जेलें बंद करा दीजिए, या किसी और मुल्क में भेज दीजिए। ये सब्र का पैमाना छलक रहा है। रोजाना सुबह से शाम हम लोग एमएलए हैं, पब्लिक रिप्रेजेंटेटिव हैं, लोग आगे खड़े सवालात लेके किसके पास जाएं? कुछ कीजिए कृपा करके इसके ऊपर आप। जिल्हा व सत्र न्यायालय व जिल्हाधिकारी यांचे आदेश झुगारून प्रकरण न्यायप्रविष्ट असताना देखील संबंधित कार्यकर्त्यांचे झेरॉक्स दुकान जमीनदोस्त करून त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आल्याने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला परभणीचे विनायक कांबळे यांचे विभागीय आयुक्त कार्यालय येथे उपोषण सुरू असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंबेडकरी चळवळ ही कांबळे यांच्या पाठीशी राहणार असल्याचं प्रतिपादन आंबेडकरी कार्यकर्ते विजय वाहुळ यांनी केलं आहे। परभणी जिल्ह्यामधील दिवंगत टी.एम. कांबळे साहेब यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकचे कार्यकर्ते विनायक कांबळे हे माननीय विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उपोषणास बसलेले आहेत। उपोषणास बसण्याचं कारण असं की 1994ला दिवंगत टी.एम. कांबळे साहेब यांच्या माध्यमातून विनायक कांबळे यांना पंचायत समितीच्या माध्यमातून उदरनिर्वाहाकरिता झेरॉक्स सेंटर त्या ठिकाणी टाकण्यात आलं होतं। ते झेरॉक्स सेंटर यांना अलॉट होत असताना पंचायत समितीच्या माध्यमातून करारनामा झाला। आतापर्यंत हे भाडेपट्टा जो असेल तो नियमानं भरत होते, परंतु मागील काही दिवसांपूर्वी ते दुकान कसं हटवता येईल या हेतूने कांबळे यांना निस्तनाबूत कसं करता येईल याकरिता त्यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आणि यांचं दुकान या ठिकाणून हटायला पाहिजे याकरिता सर्व नियम धाब्यावर बसवले आणि यांच्यावरती कारवाई केली। या संबंधित प्रकरणामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी या ठिकाणी आदेश दिले होते की कुठलीही कारवाई जोपर्यंत प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तोपर्यंत करू नये। जे संबंधित व्यक्ती आहेत, जे कार्यकर्ते आहेत कांबळे, हे माननीय न्यायालयात गेले। न्यायालयामध्ये सुनावणी होत असताना न्यायालयाने विचारलं की दुकान त्या ठिकाणी आहे का, तर संबंधित बीडीओ आणि यांनी सांगितलं की दुकान त्याच ठिकाणी आहे, परंतु तत्पूर्वी झुंडेशाही करून प्रशासकीय पदाचा गैरवापर करून हे दुकान त्यांनी सकाळी 5 वाजेला त्या ठिकाणी निस्तनाबूत केलं, डिमॉलिश केलं। ते करत असताना कुठलाही पंचनामा झाला नाही, पंचनाम्याच्या कुठल्या प्रती संबंधित व्यक्तीला देण्यात आल्या नाही, कुठलाही कागदोपत्री या ठिकाणी व्यवहार करण्यात आला नाही आणि ते दुकान त्या ठिकाणून निस्तनाबूत केलं। त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काही पुस्तकं, महापुरुषांचे काही फोटो, या संबंधित जे पीडित आहेत त्यांचे झेरॉक्स मशीन त्या ठिकाणी होत्या, त्या देखील या ठिकाणी जप्त करण्यात आल्या आणि हा व्यक्ती याचा बळी कसा घेता येईल प्रशासकीय अशा प्रयत्नामध्ये संबंधित अधिकारी दीपा बापट आणि जे काही अधीक्षक आहेत तिथले यांनी कट कारस्थान करून यांना संपुष्टात आणण्याकरिता हा षडयंत्र केलेला आहे। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। रुग्णसेवेत शासनासोबत खासगी संस्थांचाही सहभाग असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं प्रतिपादन। तर परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी न्यायालय प्रशासनावरती नाखुश असल्याची ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची माहिती। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।